शपथ लाईनीवर आईच्या गावात बाप रे. कोकणात आहे ना अशा अनेक परंपरा आहेत ज्याने गावातली एकी अजून वाढलेली आहे. आत्ता मी आलो आहे रामेश्वराचं वरद हस्त असलेल्या कांदळगाव या गावी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि सध्या मी कोकणातल्या सुंदर अशा कांदळगाव या गावी आहे. होळी पौर्णिमा आहे. जागोजागी अगदी कोकणात खूप ठिकाणी होळ्या तोडल्या जातात आणि खूप गमती जमती आणि खूप धमाल येते. आज कांदळगावच्या या होळीचं खूप महत्त्व आहे, कारण या होळीला घावणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. आता सगळे ग्रामस्थ आलेले आहेत. पाठीमागे होळी तोडलेली आहे आणि ते वरची साल काढणे किंवा साफसफाई करणे होळीची हे काम चालू आहे. रामेश्वर देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे आपले माजी अध्यक्ष परब आहे, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेणार आहोत. पण आपला मित्र विशाल आहे आणि विशालांनी एक खूप मोठी गंमत सांगितली या होळीबद्दल, की तूच सांग. कसं आहे, ही होळी तोडून झाल्याच्या नंतर आता होळी आपण बघणारच आहोत केवढी मोठी होळी आहे. तर होळी जी तोडलेली आहे तिकडून बुंदा जो आहे तो बुंदा जो इकडचे आमचे परब जे मानकरी आहेत ते परब मानकरी बुंद्याच्या साईडला असतात आणि राणे मानकरी हे जो शेवट आहे जो शेंडा आहे त्या शेंड्याकडे असतात. आणि असे दोघे जण मिळून ते म्हणजे परब बुंद्याकडे आणि राणे शेंड्याकडे आणि इतर ग्रामस्थ आहेत ते दोघांनाही हातभर लावत असतात. आणि असं मग ते दोन्ही खांद्यावरती घेऊन कोण कोणाला भारी पडतो आहे ह्या उद्देशाने ती होळी आमची मंदिरापर्यंत आम्ही नाचवत खेळत हसत वगैरे म्हणजे पूर्णपणे गमतीदार अशा अवस्थेत आणि ह्या प्रक्रियेतून ती होळी आम्ही मंदिरापर्यंत घेऊन जात असतो. म्हणजे थोडस मागे पुढे कोणामध्ये किती दम आहे, राण्यांमध्ये किती दम आहे, परबांमध्ये किती दम आहे, असं एकमेकांचं गमतीदार हे वातावरण असतं. आणि अशा सुंदर प्रकारे मग होळी आमच्या मंदिरापर्यंत पोहोचवली. ह्याच्यात कसं असतं की वैयक्तिक वाद काय नसतो, पण या सण उत्सव जे परंपरा आहेत एकी करण्याचं काम करत असतात. त्यानिमित्ताने एक गंमत म्हणून त्यांची चढाओढ असते, तीही पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. इकडे होळी तोडून आली आणि वरची साल आहे ती काढण्याचं काम चालू आहे आणि खूप धमाल असते या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने. किती ग्रामस्थ आहेत ते बघा, इकडे बसले आहेत सगळे. ही सगळी मंडळी इकडे होळी तोडण्यासाठी आली आहेत. इकडे होळी तोडायचं म्हणजे वरची साल काढण्याचं काम चालू आहे. आपल्यासोबत बाळा काका आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ आहेत. कांदळगावचा हा होळीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काय परंपरा आहे आणि काय सांगाल या तुमच्या होळी उत्सवाबद्दल? आमची आता ही होळीची देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ कांदळगाव व राणे परब मानकरी व इतर ग्रामस्थ आणि 12-5 मिळून पहिले आम्ही मंदिराकडे जमतो 4 वाजता. तिथून सगळे लवाजवा जमा होऊन कुठे होळी आहे, कोणती बातमी दिली काय, त्या ठिकाणी आमचे वाजंत्री घेऊन इथपर्यंत येतो. इथे आल्यानंतर होळीकडे खाली 5 पानं ठेवतात आंब्याची. 12-5 सगळे जमून गाराणा करणार आणि नंतर आमचे कुळकार वंशात ते कुऱ्हाड घेऊन खाप लावणार. नंतर ती तोडून बाकी सगळे मिळून इथे चांगल्या जागेवर आणणार. मेस्त्री लोक येऊन इथे तिची तासणी करणार. सुळसुळीत कुठे गुंजकाट असते सालबिल काढून तिला सुळसुळीत करून आता ती तयार झाली की सगळे जमून देवळाकडे नेऊन ठेवणार. देवळाकडे नेऊन ठेवली काय तिथे ताबडतोब आम्ही रशी किंवा टिक्की लावून सगळे राणेपुरब ग्रामस्थ मिळून ती होळी उभी करतो. उभी झाल्यानंतर रात्री 9, 9:30, 10 वाजता त्या होळीचं पूजन होते. ब्राह्मण येतात, पूजा होते, घाडी वंश येतात, ते नैवेद्य दाखवतात. घावणे तो नैवेद्य असतात, घावणे आणि गुळ ते नैवेद्य दाखवते. नंतर वार्षिक प्रत्येकानं फळ आणतात, श्रीफळ, ते प्रत्येकाने होळीच्या पुढ्यात ठेवतात. जवळजवळ एवढा ढीग होतो आणि नंतर वार्षिक एक गाराणा करतात. म्हणजे जापसाल घडतो की वर्षातून 5 दिवस आमची सगळ्यांची सेवा चक्री गावघराचं रक्षण कर. आणि त्यानंतर ते बाकीचे नारळाचा वाटप होते. एक नारळ श्रीफळ ते फोडून. आणि ही जी होळी असते ती अगोदर ठरवली जाते की कोणाकडनं आणायची का कोण देणार आहे की नाही, बातमी येते, यांनी बघितली त्यांनी बघितली, अमुक ठिकाणी आहे, चला ते जाऊया. म्हणजे असं काय ठरलेलं नसतं? ठरलेलं. आणि 5 दिवस आमचा कार्यक्रम असतात. कोणती गाराणी वगैरे किंवा कोणते नवस असले 5 नारळाचा तोरण बांधायचा असतात. आजच्या पौर्णिमे दिवसापासून 5 दिवसापर्यंत 5 दिवस नाच काढतात, खेळ काढतात. हे बारकी पोरगी आपले सगळे खेळ. मग ती आमच्या पद्धत अशी आहे. आता 3ऱ्या दिवशी आमचं बसवं फिरवणार, गुरवंश पुऱ्या परबवाडी राणेवाडी फिरणार. त्याच्यानंतर खेळ काढणार आणि निशाणा फिरतात आमची.
सध्या ती इशारा बंद आहे, अजून चालू नाही केली आहे. आता यावर्षी चालू करूची आहोत. बघूया. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. आणि इकडे चालू आहे काम बघा. होळीचं काम ऑलमोस्ट होत आलंय, थोडस बाकी आहे. आणि सगळे ग्रामस्थ होळी खेळवण्यासाठी तयार आहेत. जाम धमाल चढावर चालू. किती ग्रामस्थ आहेत ते बघा, खूप धमाल येते. पुढचे आहेत ते मागे ढकलतात, मागचे आहेत ते पुढे ढकलतात. चढा ओढ नुसती.
कसले तर ढकलतायत ते बघा. स्पीड पकडले. आता धावतायत जोरात. विशाल राहुला बघा कडे. आता जागेवर आली तिकडे होळी पुरणार आहे. आता चढावड खरी चालू केली आहे. ते निशाण आणि ते आंब्याचे टाळ वगैरे लावणार आहे. निशाण बांधण्याचं काम चालू आहे. इकडे होळीची तयारी करून झाली आहे आणि आता होळी उभी करणार आहे. नुसते धमाल धमाल नुसते. माझ्या रेट बाबा उठवा उठवा उठवा. दोरी नाही घालू दोरी असा.
जवळजवळ तास दीड तास झाला, अजून एवढीच होळी उभी झाली आहे. बघूया आता किती वाजता येते होळी उभी करण्यासाठी. थोडी 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 करत 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 आता एवढी उभी झाली. आता आहे ना, तो वरती एक दोरी लावली आहे तिकडे, आणि ती दोरी तिकडे टेरेस वरती गॅलरीत दिली आहे, आणि आता वर उभी करतात होळी. शपथ लाईनीवर जाते आईच्या गावात. बाप रे, लाईनीवर तिकडे ना लाईन गेली आपल्या मेन लाईन, तिकडे लवंडलेले सगळे इकडे आले. इतकी धमाल आणि ना होळी अक्षरशः त्या लाईन वर पडणार होती. नशिबाने इकडची दोरी इकडे खेचली गेली म्हणून, नाहीतर काय खरं नव्हतं. जबरदस्त केवढी मोठी आहे ती बघा. इकडे पाठीमागे हायमास्ट आहे, हायमास्टच्या लेवलला होळी गेलेली आहे वरती उंच. जबरदस्त. या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बघायला मिळालं, मला नवीन काहीतरी दाखवायला मिळालं. खूप धमाल आली. आणि दोन गटाची जी जुगलबंदी होती ती बाप लेवलची होती. राणे आणि परब यांची ती जुगलबंदी होती, आणि ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला ती पूर्णपणे नक्कीच बघायला भेटणार आहे. कशी धमाल झाली आहे. राणे आणि परब हे एकमेकांचा जो त्यांचा जो खेळ चालू होता, एक मजेशीर खेळ होता. आणि हा खेळ आहे जो ही गावाची परंपरा आहे, ती ह्या संपूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल, आणि त्याचा आनंदही तुम्हाला नक्कीच घेता येईल. धमाल काहीतरी नवीन बघू मिळालं आपल्या ब्लॉगच्या निमित्तानं. काय होतं माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होता,
काहीतरी नवीन आपल्याला अनुभव मिळतात, आज आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. रात्री खूप लेट नाईट हे होळी पेटवली जाते आणि खूप उशीर होणार आहे, कारण जवळजवळ 12-1 वाजेल. त्याच्यामुळे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी उभी कशी करतात ते पाहिलं आणि होळी आणतानाची गमती जमती पाहिल्या.